नमस्कार, श्री स्वामी समर्थ सॉरी. तर आपण आहोत सकाळीच आता शेतात. तर आता वाजले 9:30. दाजी घरी नसल्यामुळं गाईची पाणी पाजायची ड्युटी माझ्याकडं. आणि ती बघा कशी ओढून राहिली. इकडं थोडं हिरवळ आहे ना, त्याच्यामुळं दाजी नाही आहे घरी. तर गाईची ड्युटी आपल्याकडे आली. आणि आता यांना पाणी वगैरे पाजायचं आणि त्यांच्या मागं गडबड होती, त्याच्यामुळे त्यांना शेण वगैरे पण नाही काढलं. तर आता गाईला पाणी पाजून एकदा शेण काढायचं. तर आता हिचं मस्त चाललंय पाणी पिणं. आणि सकाळचे 9:30 वाजले, पण ऊन खूप तापायला लागले. आता उन्हाळ्यासारखं वातावरण तयार झालंय. स्वस्त पाणी पी बाई, मस्त. आणि यांचं असं आहे, आता चाल पाणी पिलं की संध्याकाळच्याला पाणी पित नाही आहे. अवघड कंडिशन आहे गाईची एवढी. म्हणजे तरी पण तपायला लागले. आता पेलं थोडंफार, नाही तर पाणी पित नाही रे एवढं. आणि इकडे भंगारवाल्याचं चाललंय खडखड. गावात कीर्तन सुरू झालेलं आहे. चाली माझी गडबड की चला पटकन गाईला पाणी पाजू. आणि आता शेण पण पडलेलं आहे, अजून शेण पण काढायचं आहे आणि ते पूर्ण आवरून मग जायचं आहे. काल्याचं कीर्तन सुरू झालेलं आहे, तरी पण ऐकू येतंय म्हणा इकडं. किती जरी जागा खायला असलं की सोडल्याच्या नंतर थोडं बेजार करतातच घ्या. तर बघा, आता ही दुसरी गाय पण आणली. आता बाकी एक गाय पाणी पाजायची. तर त्या गाईचं नेमकं कारण आहे, सकाळी पितात ती संध्याकाळी पाणी पिते. प्रत्येकाची हे वेगवेगळे असते. कारण जी गावरान गाय आहे ती आता थोडंच पाणी पिते आणि संध्याकाळी एकदम पोटभर पाणी पिते. ह्या गाई आता पाणी पितात आणि संध्याकाळी थोडंफार पितात. तर ह्यालाच म्हणतात की ही आता ही गावरान नाही आहे, हे उष्टण आहे आणि ती गावरान. तर वेगळी जसा वेश तशी भूषा, अशा प्रकारे काही आहे असं. आणि सकाळचं शेतातलं वातावरण पण सांगा कसं वाटलंय कमेंट करून. चला, आता हिचं पाणी पाजून झालंय. आता फक्त राहिली एक गाय आणि वासरी. तर वासरीचं जागेवरच पाणी पाजते मी. तर आता ही आपली गावरान गाय. तर हिला बघा आता किती मस्त पाणी पिल्या. हिला लय जीवार पाणी पिते. थोडंच पाणी पिती ही आणि संध्याकाळी पोट भरते. तरी आता हिनं थोडं दाण वगैरे खाल्लं, घरून आणलेल्या पोळ्या वगैरे पिती बहुतेक पाणी आज. तेव्हा झालं तिचं पाणी पिणं म्हणायचं. पिऊन घे ना बाई पाणी. मग भंगारवाला आहे तिकडं, तू तुला पाणी द्यायचं काम कर ना. आणि इकडं खेड्यात असं असतं, ट्रॅक्टरवाल्यांचं जसं त्यांना किती घम झाला असे गाणी चालू आहे. बुजवरनं चाललं इकडं दुसऱ्या शेतात. किती वाटतं ही आज थोडं पाणी ढेप खाल्ल्यामुळं थोडं. तर आता यांचं तिघींचं पण पाणी पाजून झालंय. आणि हाराला आपला चिल्या बाळाचा पाणी पितात. तर त्याच्यासाठी मी आता पाणी आणते. तर आता हा चिल्या लागलाय पाणी प्यायला बघा. तर त्याला टोपल्यातच पाणी टाकलं. आणि आता हे शेण वगैरे पडलेलं आहे काढायचं. शेण तसंच आहे सकाळचं, त्याच्यामुळे आता शेण वगैरे काढून घेते. तर आता शेण वगैरे पण काढून झालंय. तर एकदा खायला टाकून द्यायचं आणि मग नंतर घरी. अंदाज तरी आहे मी जाईपर्यंत कीर्तन पूर्ण होऊन जाणार. कारण एकदा त्यांना खायला टाकून दिलं म्हणजे त्यांचं टेन्शन मुक्त होतं. ते त्यांचं काम करतात, आराम करायचं, आपण आपलं काम करायचं.
तर बघा आता यांना खायला पण टाकून दिले. आता यांचं चाललंय खायचं काम आणि आता मी धरते घराचा रस्ता. म्हणजे आपलं काम पूर्ण झालंय आणि आता आपल्याला जायचंय घरी. तर सर्वांना बाय.